So students, see here what is meant by adaptation. Gradual changes occurs in the body parts and also in the behavior of the organisms which helps them to adjust their surroundings. Such changes are called as adaptations. तर वातावरणाशी किंवा जिथं ते ॲनिमल्स राहतात किंवा प्लांट्स राहतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तर त्यांच्याशी ॲडजस्ट करण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काही ग्रॅज्युअल चेंजेस होतात तसंच त्यांच्या बिहेवियरमध्ये पण हे काय होतात चेंजेस होतात. सो दॅट चेंजेस आर कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन. यू नो अबाउट दॅट. So see here what type of changes or adaptations occurs in an aquatic plant. So here see surfaces of the leaves of the stems of many aquatic plants that are covered with the waxy layer. एक तर काय होते लेयर वॅक्सी असते त्यांच्या लीव्हची आणि स्टेमची. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. तर ते कसे असतात थिन किंवा स्लेंडर असतात आणि रिबनसारखे. त्यांचा जो शेप आहे सो दॅट हेल्प्स टू विस्टँड द फास्ट करंट ऑफ द वॉटर अँड एअर स्पेस इज ऑल्सो प्रेझेंट इन द स्टेम्स अँड द पेट्युल्स ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स. सो दीज आर द adaptations occurs in aquatic plants. Now see adaptations in desert plant. Desert plants are either leafless or their leaves are like a small needles or that have been modified into thorns. एक तर ते कसे असतात लिफलेस असतात किंवा त्यांचे जे लीव्ज आहेत तर ते निडलसारखे सुईसारखे किंवा त्यांना काटे असतात. त्याच्यामुळे काय होतं व्हेरी लिटल अमाऊंट ऑफ वॉटर गेट इव्हॅपरेटेड फ्रॉम द स्टेम्स and thus they can store the water inside the plant body. They also stores water and food and therefore the stems becomes fleshy. आता याच्यामध्ये stems these are leafless and therefore stems are green in color and they perform photosynthesis. Their roots penetrate deep into the soil and some roots spread अवे इंटू द सॉईल इन सर्च ऑफ द वॉटर. त्यांच्यामध्ये रूट्स काय आहेत अतिशय खोलवर काय होतात प्रेझेंट असतात आणि सम रूट्स आर स्प्रेड अवे टू द सॉईल. तर हे पाण्याच्या शोधामध्ये खूप खोलवर हे रूट्स जे आहेत तर वाढतात. तर त्यांच्यामध्ये वॅक्सी लेअर इज प्रेझेंट ऑन द स्टेम्स ऑफ दीज प्लांट्स. याच्यामध्ये प्लांट्सवर पण काय असतो वॅक्सी लेअर प्रेझेंट असतो बिकॉज this helps to prevent the loss of water from the plant body. So this is the adaptations in desert plant. Now see the plants of snowy region. So here snowy region mainly includes the conifers. So these trees are the conical in shape due to the sloping branches. त्यांच्यामध्ये काय असतात स्लोपी ब्रांचेस असतात स्लोप लाईक ब्रांचेस असतात. सो दॅट हेल्प्स इन द स्नोफॉल हेवी स्नोफॉल एक्स्ट्रीम कोल्ड इन रिजी रिजन. द कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो accumulated ऑन द ट्रीज इन द थिक बार्क दॅट हेल्प्स द ट्री विस्टँड द कोल्ड कंडिशन. याच्यामध्ये बर्फ जो आहे तर तो साठून राहत नाही तर तो काय होतो खाली निघून पडतो आणि अशा प्रकारे त्याचं बर्फाचं इथं साठून न राहिल्यामुळं काय होतं इझिली हे प्लांट दॅट विस्टँड्स इन द कोल्डर कंडिशन. सो दिस इज द ॲडॅप्टेशन्स ऑफ स्नोई regions plants. Now see the adaptations of aquatic plants. So as compared to the terrestrial plants, aquatic animals. So in compared to the terrestrial animals, the skin and the body shape of the aquatic animals, they appears to have the undergoes the changes. So for example fish, they have scales, त्यांच्यावर खवले असतात. Fins are on the body, त्याच्यावर काय असतात fins असतात म्हणजे पर असतात. Their body tapers towards the both ends. बॉडीचा शेप कसा आहे दोन्ही टोकांना निमुळती होत गेलेली आहे. त्याच्यानंतर नोज मध्ये फिश ब्रीथ विथ द गिल्स इन्स्टिड ऑफ नोज नाही आहे तर याच्यामध्ये काय असतात गिल्स असतात गिल्स प्रेझेंट असतात तर त्याच्यासाठी ते ब्रीदिंग करतात. आईज आर ट्रान्सपरंट आयलिड्स आई जे आहेत तर त्यांच्यावर ट्रान्सपरंट आयलिड प्रेझेंट असतं. अँड एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम द फ्लोट. आणि बॉडीमध्ये आतमध्ये काय असतात एअर ब्लॅडर्स म्हणजे हवेच्या पिशव्या असतात तर त्याच्यामुळे त्यांचं वेट जे आहे तर ते
लाईट होतं म्हणजे कमी होतं अँड दे इझिली फ्लोट ऑन द वॉटर. नाव सी द ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट ॲनिमल्स. डेझर्ट ॲनिमलमध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन झालेलं आहे पहा. देअर इज अ सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ वॉटर इन द डेझर्ट and therefore the desert animals have thick skin to prevent the loss of water from the body. त्यांच्यामध्ये स्किन जी आहे तर ती काय आहे, थिक आहे आणि त्याच्यामुळे बॉडीमधून वॉटर लॉस जो आहे तर तो कमीत कमी होतो. लेग्स आर लॉंग अँड द फ्लॅट. आणि लेग्स कसे असतात, लॉंग असतात आणि फ्लॅट असतात. अँड दे आर कुशन्ड सोल्ड. याच्यामध्ये कुशन असणारे सोल्स आहेत. तळवे जे आहेत तर त्याच्यावर काय असते, गादीसारखा भाग असतो. त्याच्यानंतर नॉस्ट्रिल्स दे आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ द स्किन. नॉस्ट्रिल जे आहेत तर त्याच्यावर फोल्ड्स प्रेझेंट असतात स्किनचे. आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. आयलॅशेस पापण्या ज्या आहेत तर त्या मोठ्या आहेत आणि थिक आहेत. अशा प्रकारे हे काय आहेत, ॲडॅप्टेशन इन द डेझर्ट ॲनिमल. या फर्स्ट ॲक्टिव्हिटी शीटमध्ये काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. राईट डाऊन दीज क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, मॅच द कॉलम्स. In first group, yak, cactus, fish and birds, and in second group, gills, hollow bones, thick hairs on the skin and fleshy stem. Then complete the chart. Complete this chart. Here adaptations are given. Complete this both columns. Here use of the adaptation to minimize the resistance of water. Long neck is given, an example is given, and use of adaptation. Here complete this. Here loin is given to tear the flesh. Long stick tongue is given here. Animal name right here and to catch the prey. So that is the use of adaptation. Now write some scientific names of the plants, of the animals, any 5 animals according to the binomial nomenclature. Then fourth question, see which part is changed and what is the use of it. कॅक्टस आणि ॲलोवेरामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस झालेले आहेत आणि त्याचा काय यूज आहे हे इथं लिहायचं आहे. व्हॉट इज द यूज ऑफ स्लोपी ब्रांच टू द प्लांट्स प्रेझेंट इन द स्नोई रिजन. स्नोई रिजनमध्ये असणारे प्लांट्समध्ये स्लोपी ब्रांचेस असतात, त्याचा त्या प्लांटला काय यूज होतो ते लिहायचं आहे. वॅक्सिलरी सीन ऑन द लीफ ऑफ द लोटस, गिव्ह रिझन. Write answers of all these questions. So in the second activity sheet, see here, what is the meaning of radicle and plumule. You know about that. When the part grows from the inside the seed towards the soil, that is called as radicle, and the part that grows above the soil, that is called as plumule. हे तुम्हाला माहिती आहे, प्ल्युम्युल कशाला म्हणायचं आणि रॅडिकल कशाला म्हणायचं. देन व्हॉट इज द रूट, प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल, दॅट फॉर द सपोर्ट, दॅट इज अ रूट. देन द स्ट्रक्चर ऑफ द टॅप रूट, रूट्स ऑफ द सम प्लांट दॅट प्रोड्युसेस सेकंडरी रूट्स अँड दे ग्रो ऑब्लिकली. त्रिके काय होतात, हे वाढतात. अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल. दीज रूट्स गिव्ह सपोर्ट. This type of root is called as a tap root. Then the structure of the root has some hair-like structures which used for the these are hair-like parts that are called as root hairs. Tip of these roots are delicate, so that is called as a. So here tip is covered with the cap, that is called as a root cap. Then fibrous type of roots, see here. So the thread like fibers that arising from the stem, that is called as the fibrous roots. So there are some other types of roots also present, that are the adventitious roots, etc. Then next part, that is the stem. Stem has a different parts like the bird, the part of the plant which grows the leaves, that part is called as a nodes. The distance between two nodes, that is called as internode, etc. All these are the parts of a stem. Then see leaf.
leaf, they also have different parts like a leaf blade or lamella, that is the outer part of the leaf. Its edges is called as a leaf margin. Then middle part, that is called as a midvein. Leaf apex here. The petiole, देठ जे आहे तर त्याला petiole म्हटलं जातं. Extra parts that grown at the base of the leaf, that is called as the stipule, and here base of the leaf is called as a leaf base. So these are the parts of leaf. So there are two main parts, types of leaf, that are the simple leaves and compound leaves. Then leaves of some plants have single undivided leaf blade and single midrib. Such leaves are called as simple leaves. एकच जेव्हा लीफ येतं तर त्याला सिंपल लीफ असं म्हटलं जातं. And the compound leaf, that leaf blade of the leaves of some plant divided into many small parts, that is called as a leaflets. Leaflet, जसं एक पूर्ण जे पान आहे तर ते त्याच्या छोट्या छोट्या युनिट्समध्ये डिवाइड झालेलं असतं, तर तेव्हा त्याला कंपाऊंड लीफ असं म्हटलं जातं. देन सी हिअर द अरेंजमेंट ऑफ द लीव्स, अल्टरनेट, decussate, opposite, fold, etc. The next part, see here, reticulate venation and parallel venation. So for example, see here the leaves, some leaves, they are divided into two equal parts by single mid vein. एकच मध्यभागी काय असते, व्हेन असते, आणि त्याच्यामुळं लीफचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. सेकंडरी व्हेन्स अरायजेस फ्रॉम द मिड व्हेन, त्याच्यापासून काय होतात, सेकंडरी व्हेन्स तयार होतात. अँड दॅट फॉर्म्स द ब्रांचेस अँड नेटवर्क ऑर रेटिक्युलम, तर त्याचे ब्रांचेस किंवा रेटिक्युलम तयार होतं, जाळं तयार होतं. तर त्या लीफला रेटिक्युलेट किंवा ती जी अरेंजमेंट आहे व्हेन्सची त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मेजमध्ये किंवा शुगर केनमध्ये ऑल व्हेन्स आर पॅरलल टू द मिड व्हेन, प्रत्येक व्हेन जो आहे अदर व्हेन तर तो काय होतो, पॅरलल असतो मिड व्हेनला. सो दॅट इज अ पॅरलल व्हेनेशन. देन सी हिअर द पार्ट्स ऑफ फ्लॉवर, कॅलिक्स, करोला, एंडोशियम अँड गॅनोशियम, दीज ऑल आर four main parts. Here pedicel means stalk of the flower, date. Then outermost part whorl is calyx, then corolla, then endoecium here, and middle one is a gynoecium. So all these also have different parts, like see calyx is green in color, then here colored corolla is present. Then endoecium has two main parts, anther and filament, means stalk of the endoecium. Then gynoecium has three main parts, that are stigma, uppermost part, style means this one filamentous like part, and ovary. These main parts are present in the gynoecium. So all these are the main parts of gynoecium. So this is about the structure of flower. Now in third activity, properties of air are given. So you know about all these activities. Here see here different activities, you know about that. So all these properties shows properties of air. So what is the atmospheric pressure? The molecules of the gases in the air are in constant motion. When these molecules strike the body, they create the pressure on the body. This pressure of the air is called as atmospheric pressure. तर ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे जे गॅसेस आहेत मॉलिक्युल्सचे, तर ते काय असतात, त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट मोशन सुरू असते. जेव्हा हे मॉलिक्युल्स एखाद्या बॉडीला काय करतात, स्ट्राईक करतात, धडकतात, तर तेव्हा त्या बॉडीवरती काय करतात, प्रेशर क्रिएट करतात. सो दॅट प्रेशर इज सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. देन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इन सेम in all direction, you know about that. Now next one, see the water droplets collected outer side of the glass
So here due to the ice cubes in the glass, the air surrounding the water that cools down, and as the water vapor in the air cools down and condensates and get transferred into the water, and that water is collects on the outer surface of the glass. आता इथं काय होतं बघा, या ह्युमिडिटीमुळं किंवा कंडेन्सेशनमुळं काय होतं, वॉटर ड्रॉप जे आहेत तर ते ग्लासच्या बाहेर जमा होतात. तर ड्युरिंग नाईट or at the dawn when the temperature of the air is lower, its capacity to hold the water is less, and at such times the excess vapor is transformed into the water droplets, आणि that we call as a dew. तर एक्सेस झालेला जे वॉटर वेपर आहे तर ते काय होतं, वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होतं, ज्याला आपण ड्यू म्हणतो, दवबिंदू. तर proportion of the water vapor in the air is higher during the monsoons and in the coastal areas. मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये, आणि जे समुद्राचे काठ आहेत तर त्या समुद्राच्या ठिकाणी, तर अशा ठिकाणी काय होतं, वॉटर वेपरचं जे पर्सेंटेज आहे ते हवेतलं जास्त असतं, आणि अशा ठिकाणी आपल्याला डॅम्पनेस आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता जास्त जाणवते. You also know about the scattering of the light. See, air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke, moisture. When rays of the light falls on these minute particles, the particles spread the light in all directions. Such natural phenomenon is called as scattering of light, ज्याला प्रकाशाचे विकिरण असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये डिफरंट काय असतात, पार्टिकल्स असतात. तर एअरमध्ये जेव्हा रेज म्हणजे जो प्रकाश आहे तर तो या प्रत्येक पार्टिकलवर पडला तर काय होतं, त्या फाईन पार्टिकल्सवर, तर त्याचं स्प्रेडिंग होतं, तो काय होतो, सर्व दिशांनी पसरतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. फोर्थ जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ वॉटर दिलेले आहेत, डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ water. See here one activity is given, density of water. Ice is lighter than the water. When water freezes to form ice, it becomes lighter than the original liquid. तर जेव्हा पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं तर तेव्हा काय होतो, तो हलका होतो. and water freezes, that is when the transfer into the solid state, its volume get increases. आणि जेव्हा त्याचं तो लिक्विडमधून सॉलिडमध्ये जातो तर तेव्हा त्याचं व्हॉल्यूम जे आहे तर ते काय होतं, इन्क्रीज होतं, आणि त्याच्यामुळं डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. आणि त्याच्यामुळं आईची जी डेन्सिटी आहे, घनता जी आहे तर ती पाण्यापेक्षा कमी होते, आणि म्हणून आईस फ्लोट्स ऑन वॉटर, म्हणजे पाण्यावर काय होतो, बर्फ तरंगतो. तर या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला माहिती आहे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ही काय पहा, डेन्सिटी ऑफ द वॉटर इज अ पिक्युलर, ही विशिष्ट प्रकारची असते डेन्सिटी वॉटरची. वेन वॉटर ॲट द नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कूलिंग, जेव्हा तो काय होतो, नॉर्मल टेम्परेचरला तो हळूहळू कूल व्हायला सुरुवात होतो, त्याची डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. जसं आणखीन वेगळ्या प्रकारच्या लिक्विडमध्ये होतं तशा प्रकारे. हवेवर इफ टेम्परेचर फॉल्स बिलो द 4 डिग्री सेल्सिअस, पण जेव्हा त्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जातं तर तेव्हा मात्र त्याची डेन्सिटी इन्क्रीज होण्याच्या ऐवजी काय होते, डिक्रीज व्हायला सुरुवात होते. ही काय पिक्युलरिटी आपल्याला वॉटरमध्ये दिसते. दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय, वॉटरची डेन्सिटी जी आहे तर ती 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते. टेम्परेचर ऑफ द वॉटर इज लोवर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस, इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. जसं जसं हे टेम्परेचर खाली 4 डिग्रीच्या खाली खाली जात जाईल तशी त्याची डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते, आणि व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. आणि त्याचाच अर्थ काय बघा, वॉटर एक्सपांड व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. आणि अशा प्रकारे याचाच अर्थ काय बघा, वॉटरचं एक्सपान्शन होतं केव्हा, जेव्हा टेम्परेचर काय होतं 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं. तर हे जे त्याचं बिहेवियर आहे तर ते वेगळ्या प्रकारचं बिहेवियर आहे ॲज कम्पेअर टू अदर लिक्विड, अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ anomalous behavior of water.
त्याच्यानंतर तुम्ही हे पण शिकला की सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशन कशाला म्हणायचं. द सबस्टन्स विच डिझॉल्व, त्याला काय म्हटलं जातं, सोल्यूट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सॉल्ट आहे द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व. असा सबस्टन्स ज्याच्यामध्ये सोल्यूट काय होतो, डिझॉल्व होतो. सो दॅट इज द एक्झाम्पल इज वॉटर. अँड सोल्युशन, व्हॉट इज द सोल्युशन. सो वी गेट द सोल्युशन व्हेन द सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्वंट. जेव्हा सॉल्वंटमध्ये काय होतं, सोल्यूट डिझॉल्व होतो आणि जे काय होतं तयार होतं लिक्विड. सो दॅट इज अ सोल्युशन. नाव सी ॲक्टिव्हिटी सेकंड जे आहे तर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यापैकी पहिला क्वेश्चन पहा. क्वेश्चन 1, फाइंड ऑड मॅन आउट. ग्राउंडनट, पी, ॲपल, मेज याच्यामधला फाइंड ऑड मॅन आउट करायचा आहे. देन राईट द कोरिलेशन. कोरिलेशनमध्ये काय बघा, रूट, रॅडिकल, तसं स्टेमचं काय तर कशापासून जनरेट होतो ते लिहायचं. क्वेश्चन सेकंड, वाय कॅरट्स, स्वीट पोटॅटो, रॅडिश आर फ्लेशी, बल्जी. स्वीट पोटॅटो, कॅरट्स किंवा जे रॅडिश आहेत तर ते जाडजूड का असतात, बल्जी का असतात आणि त्याच्यामधले ॲक्च्युली ते कुठले पार्ट्स आहेत प्लांट्सचे, त्याचे पार्ट्सचे काय करायचे आहेत, नावं लिहायचे आहेत. व्हाय इन्सेक्ट अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द फ्लॉवर्स, व्हॉट इज द यूज फॉर प्लांट्स. इन्सेक्ट जे आहेत तर ते फ्लॉवर्सकडे अट्रॅक्ट का होतात, त्यांचा प्लांटला काय यूज होतो हे लिहायचं आहे. ऑब्झर्व द डायग्रॅम अँड लेबल. आता ॲक्च्युली इथे काय आहे, स्टेमची जी डायग्रॅम आहे तर ती दिली आहे तुम्हाला, ती काय करायची, लेबल करायची आहे. देन ऑब्झर्व एनी 4 प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड फिल देम इन द फॉलोइंग. तर तुमच्या सभोवताली असणारे कुठल्याही 4 जे प्लांट्स आहेत तर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याच्यामध्ये त्या प्लांटचं नेम, त्याचा टाईप, लीफचा टाईप कसा आहे, व्हेनेशन कसं आहे लीफमध्ये, स्टेमचा टाईप कसा आहे आणि रूटचा टाईप कसा आहे ते लिहायचं आहे. देन ॲक्टिव्हिटी शीट थर्ड सी हियर. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिले आहेत बघा, ते सॉल्व करायचे आहेत तुम्हाला. फर्स्ट सी, राईट द कोरिलेशन बिटवीन ब्ल्यू स्काय, दॅट इज द स्कॅटरिंग ऑफ लाईट. तसं फ्लोईंग एअर जे आहे तर त्याचं काय करायचं आहे, रिलेशन लिहायचं आहे इथं. क्वेश्चन सेकंड, इफ देर इज नो ॲटमॉस्फिअर और ॲटमॉस्फिअर रिमूव्ड, हाऊ द स्काय लुक्स इन द डे टाईम. व्हॉट हॅपन्स इफ वी रिमूव्ह द ॲटमॉस्फिअर, so what sky looks in at the day. Then see next question, Goa or Mount Everest, where is the lower atmospheric pressure is present. Next question is see which natural phenomenon is shown in the diagram. डायग्राम मध्ये काय आहे, ड्यू जे आहेत दवबिंदू पडलेले दाखवलेले आहेत. which principle shown in this diagram write suitable rule or law and explain it. या डायग्राममध्ये आपल्याला इथं फाउंटन्स दिसतात, वॉटर फाउंटेन, तर याचा प्रिन्सिपल काय आहे ते त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. इन समर वेट क्लॉथ्स ड्राय क्विकली बट इन रेन्स दे डू नॉट, व्हाय धिस सो. याचं रिझन लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी शीट 4मध्ये असणारे क्वेश्चन्स पहा. फर्स्ट, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज लोवेस्ट ॲट विच टेम्परेचर. If the mass of 1 liter of the water is 1 kilogram, then what is the density of water? Write the questions. Next question C, due to which property of the water in snowy region in winter water pipes break. In cold countries, how do aquatic animals remains alive even after the rivers or lakes freeze in winter? Next question is, water is universal solvent. Give reason. Take a bucket of water, drop many different kinds of articles in it. Make a separate list of the articles which sink in water and those that float on it. तर ह्या सगळे जे क्वेश्चन जे आहेत तर त्याचे आन्सर्स काय करायचे, सेपरेट वहीमध्ये तुम्हाला लिहून काढायचे आहेत.